संपूर्ण महाराष्ट्रात नागपंचमी सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे। सकाळपासूनच नागदेवतेच्या मंदिरामध्ये आणि पिंडावर दूध, हळद आणि शेंदूर वाहून पूजा केली जात आहे। याच पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात विशेषतः गंगापूर येथील आदिवासी बांधव आपली पिढ्यानपिढ्या चालत आलेली नागपंचमीची एक अनोखी परंपरा आजही मोठ्या श्रद्धेने जपताना दिसत आहेत। आदिवासी भागांमध्ये नागपंचमीच्या दिवशी सकाळी नागदेवतेच्या वारुळावर जाऊन दूध, हळद आणि शेंदूर वाहिले जाते। त्यानंतर सायंकाळी घराच्या अर्ध्या भिंती शेणाने सारवून त्यावर रंगपंचमीचे विविध चित्र चुन्याच्या सहाय्याने रेखाटले जाते। यासाठी बांबू ब्रशचा उपयोग केला जातो। या चित्रांमध्ये शेतीच्या कामात लागणारे बैलजोडी, नांगर, शेळ्या, वाघ, नाग, गवळणी, कुत्रा, विंचू, मोर आणि माणसे अशा विविध आकृत्यांचा समावेश असतो। शेतकऱ्यांना शेतीच्या कामात आणि रानावनात कुठेही अडथळा येऊ नये तसेच त्यांचे संरक्षण व्हावे या उद्देशाने आदिवासी समाज बांधव चित्रे रेखाटतात ही त्यांची श्रद्धा आहे। ही वडिलोपार्जित परंपरा आजही येथील नागरिक तितक्याच श्रद्धेने जपताना दिसत आहेत। प्रतिनिधी अनिल पवार, NTV न्यूज मराठी, कळवण, नाशिक।